देशाच्या राजधानीतल्या साहित्योत्सवात घुमली चंदगडी. कवी रामदास बिरजे यांनी सादर केल्या चंदगडी भाषेतील कविता. साहित्य अकादमीच्या 70 वर्षाच्या वाटचालीच्या स्मरणार्थ अकादमीने दिल्ली येथे आयोजिला साहित्योत्सव. साहित्य अकादमीच्या आजवरच्या 70 वर्षाच्या वाटचालीच्या स्मरणार्थ अकादमीने दिल्ली येथे साहित्योत्सव आयोजित केला होता. या साहित्योत्सवात 1100हून अधिक नामवंत लेखक आणि अभ्यासक सहभागी झाले होते. 190 सत्रांसह या महोत्सवाने 175 पेक्षा जास्त भाषांचा समावेश असलेल्या भारतातील विविध साहित्यिक परिदृश्य साजरा केला. विशेष उल्लेखनीय म्हणजे 1100 लेखकांपैकी 51 लेखकांनी मराठी भाषेचे प्रतिनिधित्व केलं. आजवर ज्या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली नाही अशाही भाषिकांचा सहभाग या महोत्सवामध्ये करण्यात आला होता. चंदगड तालुक्यातील कोवाड येथील ग्रामीण कवी रामदास बिरजे यांची चंदगडी देखील याच व्यासपीठावरून घुमली. पाहुयात त्याची एक झलक. Invite first Ramdas Birje ji to present his poems. मेरी पहली कविता चंदगड़ी बोली में प्रस्तुत करने जा रहा हूं, जिसका नाम है थानकुट. उसाच्या वाळल्या चिपाडासर अंगारावर, उसाच्या वाळल्या चिपाडासर अंगावर जिगाटलं तसलंच डांबराच्या गोळी एवढं डांबरासर पार. टाळागाळा एक करून रडतलं, थानकुटांचा पत्त्या नाही, थानकुटांचा पत्त्या नाही तिच्या आईच्या म्हणणारीच्याच. त्यांच्यात दूध नी खलेटलं, मग भावीतच नाही तर बिनग्यात तरी खलेटलं येणार पाणी. तसंच त्या चिमक्या थानकुटांचं नि त्या पोराच्या पोटाचं बी. ती तरी काय करेल बिचारी. त्या भावीत पाणी वतणारच बेपत्ता असेल तर त्या थानकुटागतनं. मेरी दूसरी कविता है काली नी तांबीलाल पिट्टोळी. चंदगडी बोली में प्रस्तुत करने जा रहा हूं. शाळेच्या बाहेर भित्ती डसून जेव्हा सुरू होती प्रार्थना राष्ट्रगीत, शाळेच्या बाहेर भित्ती डसून जेव्हा सुरू होती प्रार्थना राष्ट्रगीत, तेव्हा तरकदून बघुली बारकी पोरं लमाण्यांची काळी कुळकुळीत. बुरश्या रापल्ल्या हातात निघून मेन कापडाच्या पिसव्या नी तुटं फुटलं तसलंच चपट बिपट भंगार बिंगार. कोळकढाण पोटावरनं उस्तारली अंगी, कोळकढाण पोटावरनं उस्तारली अंगी. त्याच्यातनं दिसतलं पाटकोळीत डसललं पाट बोंबी सकाट. नदरदून चकोट बघुली साजरी सुजरी शाळा नी तसलीच पांढऱ्या अंग्या चड्ड्या घातली. फडग्या किरव्यागतनी दिसतली तांबीलाल पोरं प्रार्थना संपोस. इस्काटल्या झिंजातनी मुजली ढापली ही कपाळ बघून गुरुजी बोलले, यवा किरे पोरानो यथ्याशी शाळेस शिकोस. ती ऐकून ती तांबीलालनी पिट्टोळी पोरं जोर जोरशान खेकटोली. फैकच आहे तुमचं गुरुजी, ह्यांच्या इथे काय पुस्तक आहेत का वया, ह्यांच्या बाण तरी शिकल्यान होय. तेव्हा लमाण्यांच्या पोरांच्या डोचक्यावरनं हात भोवडीत गुरुजी बोलले, जावारी तिकडे शाण्यानो, जे ह्यांच्या इथे हाय ती अख्खी डुई घालविल्याशी तरी तुम्हासनी मिळोच नाही. पोरं काचबारली ही बी आणि ती बी. अख्खी दुनिया ह्यांचं पुस्तक नि अख्खी डुई ह्यांची वही. गुरुजी म्हणीत भुत्तूर वर्गात शिरले. पोरं टकाटका बघुली ही बी नि ती बी, काळी नि तांबीलाल पिट्टोळे.